नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। विकासभाऊ लंगोटे यांनी केलेल्या कामाची जनतेने कदर न करताच त्यांचा पराभव व्हावा ही अत्यंत खेददायक व संतापजनक घटना। प्रभाकर अण्णा लंगोटे यांचे प्रसार माध्यमाशी प्रतिपादन। परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 13 मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, संजय गांधी नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, पांडुरंग नगर, एकता नगर आणि इतर प्रभागातील जनतेच्या संपर्कात राहून सातत्याने गेल्या 45 वर्षापासून प्रभाकर अण्णा लंगोटे आणि त्यांचे चिरंजीव हे सन 2017 पासून काम करत असताना आणि इमानीद्वारे प्रश्नाची सोनं करून गरिबाचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतानाही सन 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये विकासभाऊ प्रभाकर लंगोटे या उच्च शिक्षित, कर्तव्यगार, चारित्र्य संपन्न, कायद्याचा अभ्यास व जाण तसेच सर्व जाती धर्माचे, पंथाचे कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता मदतीला जाऊन जाणारे कार्यकर्ते असतानाही त्यांचा मतांच्या विभाजनामुळे प्रभाव झाला ही अत्यंत दुर्दैवी आणि जिव्हारी लागणारी घटना आहे। विकासभाऊ प्रभाकर लंगोटे हे स्वभावाने विनम्र आणि जनतेमध्ये मिळून मिसळून काम करणारे कार्यकर्ते असताना त्यांचा पराभव म्हणजे जनतेच्या कामाची आवश्यकता राहिलेली नसल्याची निदर्शनास येते। 2022 मध्ये त्यांच्या कार्यकाल संपल्यानंतर गेल्या 4 वर्षापासून ते सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून काम करत असताना यांचे कसल्याही प्रकारचे काम नाही अशा लोकांना जनतेने मतदारांनी विजयश्री प्राप्त करून दिलेला आहे। हे अत्यंत खेददायक आणि जनतेला कामाचे काय देणे घेणे राहिले नाही असे दर्शवते। केवळ असे या प्रभागातील सुजन नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे। या सर्व बाबींचा त्रास येणाऱ्या 5 वर्षामध्ये जनतेलाच भोगावा लागू शकतो अशीही चर्चा आहे। ज्यांनी कसल्याच प्रकारचे काम केले नाही त्यांनी अनाबाका शकता घालून आपले उल्लू साध्य करून मी जरी घेतले तरी याचा त्रास येणाऱ्या काळामध्ये भोगावा लागेल। 100% सत्य असल्याचे या प्रभागातील सामान्य व जागरूक मतदार यामध्ये चर्चिले जात आहे। लंगोटे आणि विकासभाऊ लंगोटे हे सामाजिक बांधिलकी पत्करून छत्रपती महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बहुजन समाजाच्या कल्याणाकरता, उत्थानाकरता ज्या महापुरुषांनी आपले सर्वस्व अर्पण केले त्या सर्वांच्या विचाराची जोपासना करून, विचाराची कास धरून आणि सामाजिक बांधिलकी पत्करून इमानदारीने काम करणारे कार्यकर्ते असताना त्यांचा पराभव ही कलंकित बाब असल्याचे जनतेत बोलले जात असून विकासभाऊ लंगोटे याचा पराभव जिव्हारी लागल्याचे सांगून आमच्याकडून त्यांच्यावर अन्याय झाले असल्याचेही अशिक्षित मतदारामध्ये चर्चा आहे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।